मेरी मम्मी कहती थी कि जिंदगी गोलगप्पे जैसी होती है, पेट भले ही भर जावे मन नहीं भरता। कधी कधी आपण एखाद्या माणसाच्या बोलण्यावरून, वागण्यावरून किंवा साधेपणावरून लगेच एक मत ठरवून टाकतो. अरे हा काय करणार. पण खरं सांगायचं तर माणसाच्या आत किती ताकद दडलेली आहे याचा अंदाज बाहेरून कुणालाच लावता येत नाही. लाल सिंग चड्ढा, फॉरेस्ट गंप या चित्रपटावर आधारित हा सिनेमा पाहताना मला हेच जाणवलं. लहानपणी ज्याला साधं चालताही येत नव्हतं, तोच जेव्हा संकट आलं सुसाट धावायला लागतो. आणि गंमत म्हणजे तो धावत असतो कुणाला हरवण्यासाठी नाही, कुणाला सिद्ध करण्यासाठी नाही, तर तो धावत असतो स्वतःला सावरण्यासाठी. आणि आपण धावणं म्हणजे पळणं समजतो, पण कधी कधी परिस्थितीपासून थोडंसं दूर जाणं, स्वतःला वेळ देणं हाच पुढे जाण्याचा मार्ग असतो. नेमकं हेच लाल सिंग आपल्याला शिकवतो. आणि आणखी एक सगळ्यात मोठं शहाणपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवणं नाही, तर मन स्वच्छ ठेवून जगणं. जिथे आपल्याला विचार पडतो मला यात काय मिळणार, तिथे तो विचार करतो मी यात कुणासाठी काही करू शकतो का. तो माणसाकडे फक्त माणूस म्हणून पाहतो. आणि म्हणूनच जगाला तो बावळट वाटत असला तरी तो जे आयुष्य जगतो ते आपण नाही जगू शकत. कारण मोठं होण्यासाठी नेहमी हुशार असण्याची गरज नसते, स्पर्धेची गरज नसते, तर कधी कधी फक्त चांगला माणूस असणं पुरेसं असतं. म्हणूनच लाल सिंग चड्ढा हा केवळ एक चित्रपट नाही, तो आठवण करून देतो की जग खूप गुंतागुंतीचं असलं तरी माणूस साधेपणाने, निरागसपणे आणि प्रामाणिकपणे जगू शकतो. कदाचित आयुष्याला एवढंच तत्त्वज्ञान पुरेसं असतं.